नमस्कार मंडळी, मी विश्वास आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाइब्स या चॅनलमध्ये। आज आपण उत्तर गोव्यामधील पेडणे तालुक्यातील मांद्रेम या गावाला भेट द्यायला जाणार आहोत। मांद्रे हे गाव एक सुंदर पर्यटन स्थळ आहे। मांद्रे या गावाचे मूळ नाव मांद्रे असं होतं, पण जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीज आले तेव्हा त्यांनी मांद्रे या गावाचा मांद्रेम असा उच्चार केला आणि त्यापासून ह्या गावाची ओळख मांद्रेम अशी झाली। चला तर मग आज आपण या गावाला भेट देऊया आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहूया हे गाव किती सुंदर आहे। गोवा राज्यातील मांद्रेम या गावाला भेट देण्यासाठी आम्ही सावंतवाडीहून प्रवासाला सुरुवात केली। सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे हे, पण पर्यटन जिल्हा असल्यामुळे हे असे रेल्वे स्टेशन इथे सिंधुदुर्गामध्ये बांधलेले आहेत। किती भव्य बांधले आहे, एअरपोर्ट सारखा फील येतोय। पार्किंग बघा गाडीचं। आता आपण आरोंदा मार्गे गोव्यामध्ये प्रवेश करणार आहोत, गोवा राज्यामध्ये। त्यामुळे आपण आता इथून जाताना बघूया आपल्याला काय काय कोणती कोणती गावं लागत आहेत आणि मी तुम्हाला तशी माहिती देत जाईन मध्ये मध्ये। आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या घोडेमुख मंदिराजवळ आलेलो आहोत। आपण इथे पाहू शकता। हे घोडेमुखाचं मंदिर उंच डोंगरावरती आहे। आपण एक दिवस तिथे पण जाऊन त्याचा एक व्लॉग तयार करूया। सध्या आपण इथे या घोडेमुखाला पाया पडून पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। हा आरोंदा रस्ता आहे, या मार्गे आपण किरण पाणी ब्रिज वरून गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहोत। आणि सिंधुदुर्गातील आतील रस्ते बघा गावातील किती सुंदर आहेत। आपल्याला बऱ्याच गोष्टी काय काय बघायला मिळत आहेत। नारळाच्या झाडांची बाग बघा, संपूर्ण हिरवगार झालेलं आहे। किती मस्त वाटत आहे गाडी चालवायला। हा हा सुंदर। कसं घनदाट जंगल आहे, चारी बाजूनी म्हणजे म्हणतात नाही काय, झाडच झाड आहे एकदम। झिगझॅग रस्ता आहे, छान वाटतं गाडी चालवायला। ह्यालाच तर कोकण म्हणतात, वळणाचे रस्ते। आरोंदा गाव आहे, रस्ते किती छोटे आहेत इकडे, मोठी गाडी काढताना हालत होते। बाजारपेठ असल्या कारणाने गाडी निघताना थोडा वेळ लागला। गोव्याच्या बस येत आहेत। हा नॅरो आहे रस्ता एकदम। प्रचंड सुंदर आहे ना। हा सुंदर आहे, गाव सुंदर आहे, प्रश्नच नाही। रस्ता थोडा निमुळता आहे एकदम, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो। गाडी मोठी गाडी असेल ना, टर्न राइट देन टर्न लेफ्ट ऑन टू आरोंदा किरणपनी ब्रिज। आपल्या राईटला वळायचं। किरण पाणी ब्रिज आलेला आहे। इथे आपण लेफ्ट वळल्यानंतर किरण पाणी ब्रिज वर जाणार। इथे चेक पोस्ट आहे, कारण इथे महाराष्ट्र राज्य आपला इथे आता संपतोय। महाराष्ट्र राज्यातून आपण इथे बाहेर पडलो। इथे पोलीस चौकी आहे बघा, चेक पोस्ट आहे, सावंतवाडी पोलीस चेक पोस्ट।
आणि In आता 500 आपण meters, turn left onto Querimparambol Agarwada Road. आता आपण किरण पाणी ब्रिज वरती चाललेलो आहोत. खाली तेरेखोल नदी आहे आणि त्याच्यावरती हा ब्रिज आहे. 2 राज्यांना हा जोडतो. या बाजूला आपण जिथून बाहेर पडतोय ते महाराष्ट्र राज्य आहे आणि समोर दिसतंय ते आपल्याला गोवा राज्य दिसतंय. वा, काय दृश्य आहे, काय अप्रतिम एकदम. आपण इथे गाडी थांबूया जरा वेळ आणि हे पाहूया. तर मंडळी, आता आपण किरण पाणी ब्रिजवरती पोहोचलेलो आहोत. खाली तेरेखोल रिव्हर आहे आणि जर आपण ह्या बाजूला बघितलं तर हे गोवा राज्य आहे आणि ह्या साईडला या बाजूला बघितलं तर इथे महाराष्ट्र राज्य आहे. ही तेरेखोलची नदी आहे. किती सुंदर दिसतंय ते बघा. आणि हे समोर गोवा राज्य आहे. इथे एक रस्ता जाताना दिसतोय हा बघा. इथून आपल्याला पुढे जायचं आहे मांद्रेम या गावी. हा किरण पाणी ब्रिज आहे. इथून सुद्धा हे दृश्य किती मस्त दिसतंय. फारच सुंदर. मन अक्षरशः मोहून टाकलं या दृश्याने. पाणी किती सुंदर एकदम शांतपणे वाहत आहे संत गतीने. गोवा गोवा या बसा लवकर, गोव्याला जाऊया. चला, आता आपण आता या किरण पाणी ब्रिज वरून गोवा राज्याच्या दिशेने जातोय. समोर गोवा राज्य आहे. Take the next left onto Querimparambol Agarwada Road. आणि हे आता आपण आता गोवा राज्यामध्ये प्रवेश केला. इकडे ना. हो, लेफ्टनी आपल्याला जायचं आहे. गोव्यामध्ये आलो आपण. गोवा चेक पोस्ट. Continue on Querimparambol Agarwada Road for 6 kilometers. गोव्यामध्ये आलो सुद्धा. इथे तुम्हाला मी एक मजेशीर किस्सा सांगेन. हा पेडणे तालुका आहे आणि पेडणे तालुका माझ्या आजीचं माहेर आहे आणि त्याचबरोबर माझ्या आईचं देखील माहेर आहे. तर या पेडणे तालुक्याची गंमत अशी सांगेन की आम्ही सावंतवाडीचे. तर माझी आजी म्हणजे माझ्या आजोबांबरोबर जेव्हा सावंतवाडीला राहते आणि जेव्हा तिला माहेरी यायचं असेल त्यावेळी ती सावंतवाडीवरून सकाळी ते लोक बस पकडायचे आणि त्यांना इथे येईपर्यंत दुपार व्हायची. जेवायच्या वेळेला यायचे. म्हणजे एवढूसा प्रवास त्यांना किती लांबचा होता ते बघा. त्यावेळी पब्लिक ट्रान्सपोर्ट तसं नव्हतं, त्यामुळे किती लांब म्हणजे अंतर, जरासं अंतर पार करायला केवढा वेळ लागायचा. आणि आज तेच अंतर आपण केवळ म्हणतात नाही काय अर्धा तासाच्या आत पार करतो आणि वाटत सुद्धा नाही आपण गोव्यामध्ये प्रवेश केला. हे गोवा राज्य हे पूर्णपणे आपलंच वाटतं. आता आपण इथे बघूया, या रस्त्याने पुढे जाऊन मांद्रेम गावात मध्ये आपल्याला जायचं आहे. इथून काय दिसतंय बघ. हा रस्ता डोंगराच्या पायथ्याशी होऊन चाललाय. हो, हा डोंगरच आहे. कसा वर खाली बघ ना होत आहे रस्ता.
होय, वाटतच नाही ना गोव्यामध्ये आलो असं वाटतं अजून आपल्या इथे सिंधुदुर्गामध्ये आहोत. म्हणजे जराही काय वाटत नाही. किती हे दोन राज्य महाराष्ट्र आणि गोवा हे किती आपले वाटतात. तर इथे कोकणी भाषा सुरू होते आणि आपण कसं बॉर्डरवरती राहत असल्यामुळे आपल्या इथे पण मालवणी भाषा ही थोडी कोकणीमध्ये मिक्स आहे. त्यामुळे बरेचसे शब्द हे सिमिलर आहेत. आजी असली असती तर खुश झाली असती, बोलली असती इतक्या लवकर इतक्या लगेच अर्धा तासामध्ये येणार. आठवड्यातून एकदा आली असती माहेरी. हे मांद्रे गाव आहे. त्यातील रस्ते आणि गाव बघा किती मस्त आहे, सुंदर आहे, पूर्ण पर्यटन आहे. नारळाची झाडं बघ ना कशी लावली आहे. हे मला असं वाटतं इथे हे फिशरीचा प्रोजेक्ट आहे. इथे मासे मत्स्यपालन करतात. खड्डे म्हणजे कुठेही चुकले नाही, खड्डे इथे पण आहे. रशियन लोक खड्डे कुठेच चुकले नाहीत. तार तार घेऊन आला. हे गुगलवर सर्च केलं ना तर इथे तो मांद्रेमचा बीच आहे ना तो रशियन बीच म्हणून पण दाखवला जातो. हो, कारण बहुतेक इथे रशियन लोक भरपूर येतात या साईडला, त्याच्यामुळे असेल. गावामध्ये पर्यटन झालं ना, त्याच्यामुळे रस्ते कसे आहेत, हे गावातले असे नॅरो रस्ते आहेत आणि त्याच्यामध्ये पर्यटन आहे. त्यामुळे इथे सगळ्या ठिकाणी अशी दुकानं ओपन झाली. मुख्य बाजारपेठ दिसते वाटते ही. म्हणजे खूप हे आहे ना, हे फॉरेनर्स आहेत इथे खूप दिसतात. ते सगळे टू व्हीलर घेऊन फिरत असतात. रशियन वाटतात. हा, रशियनच आहेत. मोस्ट ऑफ रशियन इथे येतात. आता आपण मांद्रेम या गावामध्ये आहोत. आणि इथून या मांद्रेम समुद्रकिनारी आपण चाललेलो आहोत. हा बीच आहे. हा रस्ता बघा किती मस्त आहे, जंगलामधून आहे. ममता कसं वाटतंय? बीच जवळ जायचा असा रस्ता मी पहिलाच बघतोय. हा ब्रिज बघितला काय? खूपशा बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये असतो. पुढे आहे ना तो मेटलवाला. इथे एक छोटं थीम पार्क केलेलं आहे. हे बॅक वॉटर आहे वाटतं ना. नदी येते आणि ती समुद्राला संगम होते. बरोबर ना ममता? मस्त वाटतंय. हा, साकव पण हा लोखंडी.
मांद्रेम समुद्र किनारा आहे. मासेमारी आहे ना. स्वच्छ आहे. स्वच्छ आहे. काय वाटतं अजून? एकदम स्वच्छ आहे. आम्ही दोघांनी या समुद्र किनाऱ्यावर एक चांगला वेळ घालवला. आपण जेव्हा या मांद्रेम समुद्र किनाऱ्यावर याल तेव्हा आपल्या परिवारासोबत, आपल्या जोडीदारासोबत इथे एक चांगला वेळ घालवा. आपल्याला एक वेगळाच अनुभव होईल. आपले मन अगदी प्रसन्न होईल आणि मन प्रसन्न झाल्यामुळे आपल्याला आलेला आळस, शरीरातील थकवा ह्या सर्व गोष्टी दूर होतात. मासेमारी करून अगदी ताजे मासे समुद्र किनाऱ्यावर आणले होते आणि हे मासे खरेदी करण्यासाठी येथे अनेक जण उभे होते आणि ते उत्सुक होते की कधी मी हे ताजे मासे घेतो आणि घरी जाऊन ते फ्राय करून त्याची कढी बनवून ते खातो. हे ताजे मासे पाहून माझ्या तोंडाला देखील पाणी सुटले होते. मंडळी, मला हे मांद्रे गाव फार आवडले कारण फार सुंदर आहे. येथील समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत. आपण जर कधी गोव्यामध्ये आला तर उत्तर गोव्यामध्ये या मांद्रे या गावाला नक्की भेट द्या. हे फारच छान आहे. आपल्याला आणि आपल्या परिवाराला हे खूपच आवडेल. आपण आता भेटूया पुढील ब्लॉगमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत व्यवस्थित राहा आणि खुश राहा.